महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना हमीभावाऐवजी सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस पाडला जातोय। शेतीबरोबरच आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करून मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं, मात्र प्रशासनाने दुधाच्या दराकडे नेहमीच दुर्लक्ष केलं असून आज पाण्याची बाटलीही दुधापेक्षा महाग मिळत असल्याचं शेतकऱ्याला जगणं असह्य होत आहे। याबाबत सतत आंदोलन करून वैतागलेल्या फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाला दुग्धाभिषेक घालून दूध दरवाढ व्हावी अशी प्रार्थना केली। त्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या भाविकांना मोफत दूध वाटप करून शेतकऱ्यांनी मंदिर परिसरात प्रचंड घोषणाबाजी केली। आज शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाला आम्ही या ठिकाणी दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि महादेवाला साकडं घातलेलं आहे की महादेवा ह्या राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला यश येऊ दे। आज दुधाला 26 ते 27 रुपयाचा दर आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दुग्ध विकास मंत्री ही मंडळी ज्या हॉटेलमध्ये पाणी पितात त्या पाण्याची किंमत 35 ते 40 रुपये जीएसटी सह आहे। आम्ही फार काय मागत नाही, मुख्यमंत्री महोदय तुम्ही ज्या किमतीचं पाणी पिता तेवढी तरी किंमत आमच्या दुधाला कष्टाने उत्पादित केलेल्या दुधाला द्या, एवढं आव्हान आम्ही या ठिकाणी करतो। आज या ठिकाणी शंभू महादेवाला आम्ही या ठिकाणी साकडं घालून दूध दिंडी काढत आहोत। या ठिकाणून आम्ही शेतकऱ्यांचे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन उद्यापासून त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहोत। मी आज महादेवाच्या साक्षीने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक चांगलं त्यांना आव्हान करतो की आपल्याला सुबुद्धी मुख्यमंत्री साहेब सुचू द्या आणि खऱ्या अर्थानं दुधाला दरवाढ करा। त्याचबरोबर आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर 2 महिने अनुदान दिलं। अनुदान कशासाठी दिलं तर दूध धंदा तोट्यात आहे म्हणून आपण अनुदान दिलं। मग मी आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदय की दूध धंदा जर तोट्यात आहे तर 11 मार्च ते 30 जून ह्या दरम्यान सुद्धा आम्ही तोट्यातच आहोत। हे 110 दिवसाचं अनुदान तुम्ही कुणासाठी राखून ठेवताय? हे सुद्धा 700-800 कोटी रुपयाचं जे अनुदान आहे ते आपण तातडीनं वर्ग करा